मित्रांनो, चिंटूला ए आणि ॲनचा उपयोग तर पटकन समजला, परंतु दच्या बाबत त्याच्या मनात गोंधळ चालूच राहिला. त्याचे गुरुजी दला कधी द म्हणायचे तर कधी दी म्हणायचे. ते कधी अ मॅन म्हणायचे तर कधी द मॅन म्हणायचे. त्याने एक दिवस त्याच्या मनातले प्रश्न धाडसाने आपल्या गुरुजीसमोर व्यक्त केले. गुरुजी शांतपणे त्याला म्हणाले, थांब चिंटू, मी सविस्तर सांगतो. तर गुरुजीने त्याला सांगितलेल्या त्याच्या मनातल्या प्रश्नाची उत्तरे ही अशी. ते म्हणाले, चिंटू हे बघ, द हा दॅटचा वीकेंड फॉर्म आहे. इट मीन्स द इज यूज टू पॉइंट आउट थिंग्स. द इज यूज टू पॉइंट आउट थिंग्स म्हणजे दचा उपयोग वस्तूचा निर्देशन करण्यासाठी दॅट सारखा केला जातो, हे त्यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले, when the is used before consonantal sound, it is pronounced as the, and when it is used before vowel sound, it is pronounced as the. म्हणजे जेव्हा दचा उपयोग व्यंजनाने उच्चार होणाऱ्या शब्दाच्या पूर्वी केला जात असेल तर त्याला द म्हणायचे, आणि जर स्वराने उच्चार होणाऱ्या शब्दापूर्वी केला जात असेल तर त्याला दी म्हणायचे. फॉर एक्झाम्पल, द सन बट दी अर्थ. द या उपपदाने विशिष्ट व्यक्ती, प्राणी, पदार्थ किंवा वस्तू निश्चित दर्शविली जाते, म्हणून दला निश्चित आणि नियामक उपपद असे म्हणतात. द इज यूज टू डिनोट अ पर्टिक्युलर पर्सन, ॲनिमल, थिंग और ऑब्जेक्ट, सो इट इज कॉल्ड डेफिनेट आर्टिकल. ते म्हणाले, चिंटू, या दचे काही सर्वसाधारणपणे नियम ते पुढील प्रमाणे असे. एखाद्या नामाचा प्रथम एक वेळ उल्लेख केला जात असेल आणि त्याच्यापूर्वी ए किंवा ॲनचा उपयोग केला जात असेल तर त्या नामाचा पुन्हा उल्लेख करताना त्याच्यापूर्वी द हे उपपद वापरतात. इट मीन्स when a noun is used before in the same context and a or an is used before it, then the is used before all the times of that name in that context. For example, I saw a man. I saw a man. The man was a soldier. The man was a soldier. It means in the first sentence a is used before the man and the is used in the second sentence before the man. पुढचा नियम, एखाद्या एकवचनी नामाने जर प्राणी किंवा वस्तूच्या संपूर्ण वर्गाचा किंवा जातीचा बोध होत असेल तर त्या नामापूर्वी द हे उपपद वापरतात. इट मीन्स when a noun denotes the whole class of the particular noun, the is used before it. For example, the dog is a loyal animal. It means here the denotes the whole class of particular dog family or dog caste. Dog class. थर्ड रूल इज लाईक दॅट, जात किंवा वर्गवाचक विशेषणानंतर जर नाम येत नसेल तर त्या विशेषणाच्या पूर्वी द वापरले जाते. when an
adjective denotes the whole class or caste at that time, the is used before that adjective. For example, the rich should help the poor. The rich should help the poor. Second example, Bhaurao started schools for the poor. Here, poor and rich denote the whole class or whole category of poor or rich persons. So, the is used before it. येथे रिच आणि पुअर या ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी द वापरलं, कारण ते त्या संपूर्ण गरीब वर्गाचे किंवा श्रीमंत वर्गाचे प्रतिनिधी करताना दिसत आहेत. नेक्स्ट, is used to denote the superlative forms of an adjective. विशेषणाच्या श्रेष्ठतावाचक रूपापूर्वी द या पदाचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल, काजल इज द मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन आवर क्लास. हिमालया is the highest mountain in the world. या ठिकाणी द हायेस्ट आणि द मोस्ट ब्युटिफुल हे विशेषणाचे श्रेष्ठतावाचक रूप आहेत, म्हणून दचा उपयोग त्यांच्यापूर्वी करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, when a surname is used to denote the whole family, at that time the is used before that surname. म्हणजेच जेव्हा एखाद्या आडनावातून एखाद्या विशिष्ट कुटुंबातील व्यक्ती असा बोध होतो, तेव्हा त्या आडनावाच्या पूर्वी द हे उपपद वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, द गांधीज were religious minded. The Kirloskars were famous in India, etc. या ठिकाणी गांधीज हे सरनेम आहे, त्याच्यापूर्वी आपण द वापरलं कारण गांधी कुटुंबातील सर्व व्यक्ती असा अर्थ होतो. म्हणून जेव्हा एखादे सरनेम किंवा आडनाव एखाद्या कुटुंबातील संपूर्ण कुटुंबातील व्यक्तीचा बोध या अर्थाने वापरला जात असेल तर त्याच्यापूर्वी द हे वापरलं जातं. नेक्स्ट रूल, द इज यूज टू डिनोट द ओनली वन नॅचरल थिंग इन द युनिवर्स, सच ॲज और फॉर एक्झाम्पल द सन, द मून, द अर्थ, etc. म्हणजे विश्वातील एक आणि एकमेव बाबींच्या नावाच्या पूर्वी द हे उपपद वापरलं जातं, मग ते कोणती असो. नेक्स्ट रूल, दिशांच्या नामापूर्वी द वापरतात. दिशांच्या नामापूर्वी द वापरतात. इट मीन्स द इज यूज्ड बिफोर द नेम्स ऑफ डिरेक्शन्स. दिशांच्या नावाच्या पूर्वी द वापरतात. फॉर एक्झाम्पल, द ईस्ट, द वेस्ट, द नॉर्थ, द साऊथ, etc. नेक्स्ट रूल, when the is used before the noun that comes in a noun phrase that explains something. म्हणजे जेव्हा एखाद्या उपवाक्यात नामसमूहामध्ये किंवा शब्दसमूहामध्ये एखादं नाम येत असेल आणि ते नाम किंवा तो शब्दसमूह एखाद्या बाबीचं स्पष्टीकरण देत असेल तर त्या त्या शब्दसमूहात येणाऱ्या नामापूर्वी द वापरलं जातं.
The man on the horse visits his farm daily. म्हणजे या ठिकाणी द मॅन ऑन द हॉर्स हे फ्रेज आहे. याचं ही जी फ्रेज किंवा हे जो शब्दसमूह आहे तो शब्दसमूह पुढील काही बाबीचा स्पष्टीकरण देत आहे, एक्सप्लेन करत आहे. म्हणून त्यामध्ये येणारे द हॉर्स आणि द मॅन या दोन्ही नामाच्या पूर्वी आपण द वापरण्यात आलेलं आहे. नेक्स्ट रूल, एखाद्या विशिष्ट परिस्थितीमुळे जी वस्तू निश्चित केली जाते तिच्या नामापूर्वी द वापरले जाते. द इज यूज बिफोर द नेम ऑफ स्पेसिफाईड ऑब्जेक्ट in a particular situation. For example, open the window, open the window, close the door, etc. या ठिकाणी विंडो आणि डोअर हे ठराविक असे ऑब्जेक्ट आहेत म्हणून त्यांच्या नावाच्या पूर्वी द वापरण्यात आलेलं आहे. Next rule, the is used before the names of musical instruments. The names of musical instruments. म्हणजे वाद्यांची जी नावं असतात त्या नावांच्या पूर्वी द वापरावे लागते. फॉर एक्झाम्पल, जहांगीर हुसेन played on the tablas. He is fond of the flute. He is fond of the flute. या ठिकाणी द फ्ल्यूट आणि तबला दे आर द नेम्स ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. सो द इज यूज्ड बिफोर देअर नेम्स. नेक्स्ट रूल, ठराविक शब्दसमूहात दचा वापर करतात. द इज यूज्ड in a specific phrases such as in the morning, in the evening, etc. In the morning, in the evening यासारख्या शब्दसमूहामध्ये दचा वापर केला जातो. नेक्स्ट रूल, द इज यूज्ड बिफोर ऑर्डिनल्स. इट मीन्स क्रमवाचक संख्या विशेषणापूर्वी दचा वापर करतात. क्रमवाचक संख्या विशेषणाच्या पूर्वी दचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल, द फर्स्ट, द सिक्स्थ, द लास्ट, द नेक्स्ट, etc. Next rule, the is used before the names of geographical concepts such as river, seas and oceans, mountain ranges, straits, valleys, deserts, continents and the group of geographical areas, etc. म्हणजे नद्या, महासागर, खंड, पर्वतमाला, संयुक्त भौगोलिक नामे, आखाते, द्वीपकल्प, दर्या, वाळवंट इत्यादीच्या नावापूर्वी दचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, द गँजेस, द अरेबियन सी, द हिमालया, द सहारा, द लोनार क्रेटर, द पाक स्ट्रेट, द USA, the UK, etc. Next rule, the is used before the names of famous and religious holy books. म्हणजे प्रसिद्ध ग्रंथांच्या व धर्मग्रंथांच्या नावापूर्वी दचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल, the Hamlet, the Merchant of Venice, the Gita, the Ramayana, the Bible, the Quran, the Jataka tales, etc. Next rule,
The is used before the names of newspapers, journals and magazines. म्हणजेच वर्तमानपत्रे, नियतकालिके, मासिके यांच्या नावाच्या पूर्वी दचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, द टाइम्स ऑफ इंडिया, द लोकमत टाइम्स, etc. Next rule. The used before the names of ships and trains. जहाजे आणि रेल्वे इत्यादींच्या नावाच्या पूर्वी दचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, द विदर्भ एक्सप्रेस, द समरसता एक्सप्रेस, द अशोका, द नेम ऑफ शिप, etc. Next rule. The is used before the names of historical places and buildings. म्हणजेच ऐतिहासिक स्थळांच्या आणि इमारतींच्या नावाच्या पूर्वी दचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, द गेटवे ऑफ इंडिया, द ताजमहल, द रेड फोर्ट, etc. Next rule. The is used before the names of the designations of particular institutions, country, office and group, etc. म्हणजेच विशिष्ट संस्था, समूह, देश, कार्यालय यांच्या प्रमुखांच्या पदांच्या नावाच्या पूर्वी किंवा पदांच्या नावापूर्वी दचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल, द प्राईम मिनिस्टर, the headmaster, the postmaster, etc. Next rule. The is used to denote the natives of particular countries. म्हणजे कोणत्याही देशातील रहिवासी व्यक्तींचा समूह दर्शविण्यासाठी त्यांच्या नामापूर्वी दचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल, द इंडियन्स, द चायनीज, द जापनीज, etc. Next rule. When the names of home, school, college, church, prison, court, market, bed and hospital are not used for its main purpose and they denotes different motives, then they take the before them. It means जेव्हा home, school, college, church, prison, court, market, bed, hospital ही नामे त्यांच्या मूळ उद्देशासाठी न वापरता त्याच्याऐवजी दुसऱ्या एखाद्या उद्देशासाठी वापरली जात असतील तर त्यांच्या नामाच्या पूर्वी द हे उपपद वापरले जाते. फॉर एक्झाम्पल, आय वेंट टू द हॉस्पिटल टू सी माय अंकल. आय वेंट टू द हॉस्पिटल. इथे हॉस्पिटलमध्ये जाण्याचे उद्देश दोन. आपण हॉस्पिटलमध्ये जनरली आजारी पडल्यावर जातो, परंतु इथे दुसऱ्याला भेटण्यासाठी जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जातो त्यावेळेस त्या हॉस्पिटल या नामाच्या पूर्वी द वापरतात. आणि स्वतः जर हॉस्पिटलमध्ये जात असो किंवा स्वतः मी त्या ठिकाणी काम करत असेल हॉस्पिटलमध्ये, तर अशा वेळेस त्या हॉस्पिटल या शब्दाच्या पूर्वी द वापरायचे नाही. गणेश वेंट टू द प्रिझन टू मीट हिज फ्रेंड. गणेश वेंट टू द प्रिझन. गणेश हा तुरुंगात गेला. कशासाठी? त्याच्या मित्राला भेटण्यासाठी. जेव्हा तो त्याच्या मित्राला भेटायला जात असेल तेव्हा प्रिझन या शब्दाच्या पूर्वी आपण द वापरू शकतो. परंतु जर तो स्वतःहून तुरुंगात जात असेल
शिक्षा भोगण्यासाठी त्यावेळेस द प्रिझन या शब्दाच्या पूर्वी द वापरायचे नाही. अशा आशयाने जेव्हाही नामे वापरले जातात तेव्हा त्यांच्यापूर्वी द या उपपदाचा उपयोग करायचा. सर म्हणाले, चिंटू, जसे काही नियम असतात तसेच त्या नियमांना काही अपवाद पण असतात. ते अपवाद मी तुला थोडक्यात सांगतो. ते काय म्हणाले, देर आर फ्यू एक्सेप्शन्स टू द रूल्स टू द अबाव रूल्स. फर्स्ट exception is that when most is used in the sense of very or extremely, the is not used before it. जेव्हा मोस्ट या शब्दाचा अर्थ व्हेरी किंवा एक्स्ट्रीमली या असा होतो त्यावेळेस त्या मोस्टच्या पूर्वी द वापरायचे नाही. नेक्स्ट एक्सेप्शन, when designations are used to explain proper nouns at that time, it does not take the before it. म्हणजे जेव्हा नामाच्या हुद्द्यापूर्वी द येत नाही. नाम एखाद्या पदवीचा हुद्द्याचा उल्लेख हा एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला व्यक्त करण्यासाठी होत असेल, नामाला किंवा सर्वनामाला व्यक्त करण्यासाठी होत असेल त्यावेळेस त्याच्यापूर्वी द हे उपपद वापरायचे नाही. फॉर एक्झाम्पल, डॉक्टर काळे, कॅप्टन मोरे या अर्थाने. येथे द डॉक्टर असायला पाहिजे होतं, पण काळे हा शब्द आल्यामुळे त्याच्या पाठीमागे द वापरण्यात आलेलं नाही. द कॅप्टन हा शब्द पाहिजे होता किंवा द कॅप्टन पाहिजे होता, परंतु कॅप्टनच्या पुढे मोरे हा शब्द आल्यामुळे त्या पाठीमागचं द निघून गेलं. म्हणजे सोपं आहे. पुढचे अपवाद, when a phrase is used to explain the noun whom, then it takes the before it. म्हणजे जेव्हा होम या नामापूर्वी किंवा नामानंतर होमचे वर्णन करणारा शब्द किंवा शब्दसमूह येत असेल तर होम पूर्वी द हे उपपद वापरतात. फॉर एक्झाम्पल, दिस इज द होम ऑफ माय डिअर सिस्टर. द होम वेअर यू लिव्ड नाऊ इज सोल्ड. या ठिकाणी होम या शब्दाचं स्पष्टीकरण देण्यासाठी काही शब्दसमूहांचा वापर करण्यात आलेला आहे, म्हणून द होमच्या पूर्वी द हा शब्द वापरण्यात आलेला आहे. आता सर्वसामान्यपणे आर्टिकलचा वापर कुठे होत नाही. एक्सेप्शन्स फॉर ए अँड द. एक्सेप्शन फॉर ए अँड द. Number 1, no article is used before a proper noun, a pronoun, a verb and an adverb. म्हणजे कोणतेही विशेष नाम, सर्वनाम, क्रियापद आणि क्रियाविशेषण यांच्यापूर्वी कोणतेही आर्टिकल वापरत नाहीत. फॉर एक्झाम्पल, सचिन, विराट, हिम, हिज, इट, राइट, सैडली, etc. Number, no article is used before a noun in the same phrases like day by day, at night, at dawn, at sunset, etc. दुसरा पद असा, एखाद्या शब्दसमूहामध्ये जोडीने येणाऱ्या नामापूर्वी कोणतेही उपपद वापरत नाहीत किंवा कित्येक रूढ झालेल्या शब्दसमूहामध्ये प्रिपोजिशन नंतर कर्म म्हणून येणाऱ्या नामापूर्वी उपपद वापरत नाहीत.
Next rule. No article is used before uncountable material nouns. संख्येत मोजता न येणाऱ्या पदार्थवाचक नामापूर्वी कोणतेही उपपद वापरत नाहीत. फॉर एक्झाम्पल मिल्क, water, gold, oxygen, etc. But we can use a glass of milk, a bottle of water, a chain of gold, a cylinder of oxygen. Next. In general, no article is used before abstract noun. सामान्यपणे भाववाचक नामापूर्वी कोणतेही उपपद वापरले जात नाही. फॉर एक्झाम्पल प्लेजर, लव, anger, etc. Next exception, no article is used before nouns in the phrase that begins with to be in or to be at. म्हणजे टू बी इन किंवा टू बी ॲटने सुरू होणाऱ्या शब्दसमूहात मध्ये कोणतेही उपपद वापरले जात नाही. फॉर एक्झाम्पल माय पेन इज इन माय पॉकेट. नेक्स्ट रूल. नो आर्टिकल इज यूज बिफोर मॅन और वुमन व्हेन द नाउन डिनोट्स द होल क्लास. जेव्हा मॅन आणि वुमन ही दोन्ही नामे संपूर्ण जातीचा किंवा वर्गाचा बोध करत असतील त्यावेळेस त्यांच्यापूर्वी कोणतेही आर्टिकल किंवा उपपद वापरले जात नाही. फॉर एक्झाम्पल मॅन इज मॉर्टल. नेक्स्ट. नो आर्टिकल इज यूज बिफोर द वर्ड गॉड. परमात्मा किंवा परमेश्वर याविषयी वापरण्यात येणाऱ्या गॉड या शब्दापूर्वी कोणतेही उपपद वापरले जात नाही. नेक्स्ट एक्सेप्शन. नो आर्टिकल इज यूज बिफोर द नेम्स ऑफ रिलेशन्स ॲज फादर, मदर, सिस्टर, ब्रदर etc. म्हणजे फादर, मदर, ब्रदर, सिस्टर यासारख्या नातलगांच्या नामापूर्वी कोणत्याही प्रकारचे उपपद वापरले जात नाही. असे सर्वसामान्य काही नियम सांगितल्यानंतर चिंटू आनंदित झाला आणि तो गुरुजीला धन्यवाद म्हणाला. मित्रांनो, या व्हिडिओनंतर लगेचच खाली काही चेक युअर अंडरस्टँडिंगचे क्वेश्चन्स दिलेले आहेत. देन यू कॅन चेक युअर अंडरस्टँडिंग विथ द हेल्प ऑफ दिस क्वेश्चन्स अँड आय होप यू विल सॉल्व देम प्रॉपरली. थँक्यू.